हा हिरा जो असतो तो कुठे सापडतो? दगडामध्ये, मातीमध्ये खाणीतून सापडतात. असं माती धुतात आणि ते खडे खडे करतात बारीक. तो किती टणक असतो. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा. हिरा असा असतो, ऐरणीवर ठेवला आणि वरून घणाने मारलं मध्ये घुसून जातो, पण हिरा फुटत नाही. त्याला काय म्हणतात? खरा हिरा. त्याला काय म्हणतात? तो मध्ये गोष्टीला जो हिरा असतो लोखंडामध्ये तो निघत नाही. मग हिरकणी नावाचं असं असतं, ते दाखवलं का तो निघून येतो. त्याचं हिरकणी, त्याला आकर्षण आहे हिऱ्याला सुद्धा. तर काय सांगून राहिलो होतो मी तुम्हाला? सोन्याबद्दल चालू होतं आपलं. वैजे वाणी शातुका तेच वेगळ्या वाला एका म्हणून एक देशा व्यापका सरीचा पाडू. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तर सारखीच आहे, दोघांसारखी योग्यता आहे. अमृताच्या सागरी हे लाभे सामर्थ्याची थोरी, अमृत लहरी चुळी घेतल्या. काबड दृष्टांत देऊन राहिले ज्ञानेश्वर महाराज. सगुण आणि निर्गुण. त्याकरता महाराज म्हणतात अमृताच्या सागरामध्ये पडलं काय, एवढं अमृत मिळलं काय, फरक आहे. एवढ्या वेळ अमृताने जर आपल्याला अमर होत आहे तर समुद्राचं काय काम नाही. अमृत जे सागरामध्ये जे सामर्थ्य आहे ते एक चूळमध्ये आहे. अमृत कशाचं बनतं माहिती आहे का तुम्हाला? नाही. आपलं चहा याला टी म्हणतो, अमृत तुल्य टी. आपण चहाला काय म्हणतो आता? अमृत तुल्य असतं का तो? टी नाही. तर अमृत हे कशाचं बनतं कोणाला माहीत नाही. अमृत हे समुद्रातून निघालेलं पेय आहे. ते देवांकडे असतं, देव पितात आणि त्याच्याने तात्पुरते अमर होतात, कायम नाही होतात का कायमचे अमर नाही. पुण्य सरलं की ते खाली होऊन जातात. पुण्य असेपर्यंतच अमृत प्यायला मिळतं स्वर्गात. अमृत प्यायला की लघवी लागत नाही, संडास लागत नाही. हो, तिथं स्वर्गामध्ये कांदे नाही, बटाटे नाही, वांगे नाही, काहीच गरज नाही. उलट टाकायला काम नाही क्षमा, आणि कांदा लावायचं काम नाही. अमृत प्यायला की तृप्त राहतं माणूस. तर ते खटाटोप करायची गरज काय? एकदम असा तो बरं बघ्या, माझ्याकडे पाय, असा तो स्वर्ग आहे बघ्या. हां, काय भूक लागेल? भूक नाही, ताण नाही. तिथं अमृत पेला भूक कशी लागेल? माव म्हणे काय कशी भूक लागायला पाहिजे म्हणे. पहा धर्मा. मग आता अमृत घेतलं ते सारखंच आहे. हे किर माझ्या चित्ती, हे किर माझ्या चित्ती, प्रतिती आथी निवृत्ती कृष्णे योगपती याच लागी. आता तुझं सगुण स्वरूप निर्गुण स्वरूप दोन्ही सारखेच आहेत तेव्हा, हे मला माहिती आहे. सगुण घेतलं काय थोडं तेच आहे, आणि निर्गुण घेतलं तरी तेच आहे, हे मला कळतं. पण मी तुला काय विचारतो देवा? पसरी पुसणे योगपती याचं लागी. जेव्हा हे मला तुझी दोन्ही स्वरूप सारखे आहेत, कोण सगुण आणि निर्गुण, मलाही माहिती आहे. काही फरक नाही. समुद्राची चुळी घेतलं काय, समुद्र घेतला काय, काही फरक नाही. पण मी काय विचारतो? जेव्हा तुम्ही जे नाविक आणि कार्य व्यापक हे साचची की कौतिक जाणावया. तुम्ही मला हे विश्वरूप दाखवलं, एवढं मोठं व्यापक विश्वरूपाचा अंगीकार केला. हे खरं आहे का नुसतं मला दाखवण्यापुरतं केलं? साचची खरं आहे का मला दाखवण्यापुरतं नुसतं तुम्ही नाटक केलं, सोडून केलं? बरं अर्जुन विचारतो, देवा तुम्ही जे नाविक म्हणजे थोडा वेळ, नाविक म्हणजे काय? थोडा वेळ जे व्यापक स्वरूपाचा अंगीकार केला, ते व्यापक स्वरूप नुसतं तात्पुरतं आहे का मला कौतुक दाखवण्याकरता केलं? तरी तुझं लागी कर्म जयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोणी घातला. आता काय म्हणतो अर्जुन? देवा तुझ्याकरताच कर्म करतो, तरी आपलं सगळं मन भक्तीला विकून टाकलं. रात्रंदिवस, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवते. तुकोबारायांसारखे जे भक्त आहेत होते ते कसे भजन करायचे? आपल्यासारखे भजन करता का ते? नाही. रात्रंदिवस भजन, विठ्ठल 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 रात्रंदिवस. मी पंढरपूरला गेलो होतो एकदा. इथला म्हातारा होता, कर्नाटकचा एक म्हातारा. तर त्याच्या मुखातून रात्रंदिवस असं रामकृष्ण भजन बंद नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी तर काय म्हाता आम्ही त्या घरी उतरला होता. तर ते लग्न होतं, लग्नाला आला होतो म्हातारा. श्यामरे नक्कीच मी गेलो होतो लग्नाला. या ईशाला मारलं होतं पण श्यामे.
तो चांगलं बोलायचा माझ्याशी. त्या लग्नाला गेलो होतो आम्ही. तर तो बाबा आला होता लग्नाला. रामकृष्ण हरी झोपला थोडं लगेच झोपेत स्वस्व. रामकृष्ण बाबा काळा म्हातारा होता, पण त्याला मरण चांगलं आलं नाही. कसं तरी मरण आलं त्याला. हाल झाले त्याचे मरताना. भक्ताचे हाल होतात तसे काही वेळेला. लोकांना वाटलं काय व्हायचं एवढा उपयोग आहे, पण त्याचं भोग भगवान संपून टाकतो. रात्रंदिवस भजन हो, रात्रंदिवस भजन. रामकृष्ण हरी असे काही लोक आहेत. आपल्या तोंडात कुठे येतं ते? येतं का आपल्या तोंडात? मग असे रात्रंदिवस उपासना करताना तुझी भक्त आहेत. तुझी त्या भक्तीशी मनोधर्म कोणी घातला त्याने आपलं मन भक्तीला देऊन टाकलं. रात्रंदिवस चिंतन करतो असा भक्त. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधून या जिव्हारी उपासती. इत्यादी बाकी सगळा संसारात त्याग करून देतात. कशाचाच संबंध ठेवत नाही. फक्त देवाचं चिंतन. आपल्या जिव्हेला फक्त देवाचं नामचिंतन ज्याने बांधून दिलं आहे. बांधून या जिव्हारी उपासती. आपल्या जिव्हेला काय बांधलं त्याने? विठ्ठल किंवा राम ज्याचा तो देव असेल त्या नावाचं नामचिंतन त्याने जिव्हेला बांधलेलं आहे. ते सारखं जपतोय, सारखी उपासना करतोय असा जो भक्त. आणि जे प्रणवा असा एक भक्त झाला. कोणता? रात्रंदिवस भजन करणार हा एक भक्त. आता दुसरा पा. आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरे सी जे कानडे काय सयाही सांगडे नव्हे जे वस्तू. आता ब्रह्माचं वर्णन आहे. कसं ब्रह्म कसं आहे? प्रणवा पहिलीकडे. प्रणव म्हणजे ओंकाराच्या पलीकडे, ते प्रणवाच्या पलीकडे आहे. आणि जे प्रणवा पहिलीकडे कुठे गेले? आणि जे प्रणवाचं काय सांगितलं त्यांनी. आणि निर्वेसर धर्म्या जे बरोबर आहे ओंकाराच्या पलीकडे आहे. जे वैखरी वाणीने वर्णन करणं अशक्य आहे. कोणत्याही वस्तू बरोबर ज्याची तुलना होत नाही. आता ओंकाराच्या पलीकडे स्वरूप आहे. आणि कोणत्याही वस्तूचं वर्णन आपली वैखरी वाणी म्हणतात. आता बोलतो मी कोणती वाणी आहे? वाण्या किती आहेत? चार. कोणत्या कोणत्या आहे? बघा कोणत्या वाण्या आहेत? चार. सांग रे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. म्हणा वाणी म्हणजे काय? वाणी म्हणजे काय? बोलण्याचं साधन. आता इथं परावाणी असते बेंबीमध्ये. आता ओम मत इथं बेंबाई सरते की नाही. ओमचा उच्चार इथं बेंबीपासून सुरू होतो. इथं परावाणी आहे. पश्यंती इथं हृदयामध्ये. पश्य इथं मध्यमा. आणि मग जिभेवर येते तिला वैखरी म्हणतात. किती वाण्या आहेत? इथून मूळ उगम तिला परा म्हणतात. परा पश्यंती मध्यमा. आणि बोलते ती बाहेर. कंठातली कोणती वाणी आहे? मध्यमा. वैखरी बोलण्याची कोणती वाणी आहे? मग वैखरी. इथं कोणती वाणी आहे? अरे पश्यंती. बिंबीजवळची परावाणी. परावाणी हो. मग आता ह्या चार काय म्हणतात ते मला वैखरी अशी कानडे. कोणत्याही वस्तूचं वर्णन आपण कोणत्या वाणीने करतो? वैखरी वाणीने. तो काळा आहे, तो गोरा आहे, तो उटका आहे, तो चांगलं काम करतो, तो वाईट आहे, तो शेंबडे आहे, तो माझी वाणी तुझे वर्णी गुण आहे का नाही वाणी. मग आता लक्ष ठेव. काय मान्य काय आलं होतं? मान्य नको आलो माझ्याकडे पाहिजे इकडे. वैखरी अशी कानडे. वैखरी वाणीला ते जे अपरिचित अवघड ही वाणी त्या ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. कोणाचं? ब्रह्म निर्गुण व्यापक परमात्मा. त्याचं कसं वर्णन करू शकेल ही वाणी? जी वाणी वर्णन करते ती आकाराचं वर्णन करते. आकाराचं वर्णन किती त्यात? आकाशाचं वर्णन कसं काय करते तो? आकार नाही त्या आकाशाला. कसं आहे? हे आकाश निळं आहे त्याचं वर्णन नाही. तो निळा दिवस भास आहे. तो पोकळी आहे ती. आकाशाचं वर्णन वाणी करू शकत नाही. हो आकाश तरी काय का ना पोकळी आहे, पण त्या पोकळीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे. वैखरी अशी कानडे. वैखरी वाणीला त्याचं वर्णन करता येत नाही. हो कानडे काही सयाही सांगडे नव्हे जे वस्तू. हो ही जी वस्तू आहे परमात्मा वस्तू ती कशासारखा तो परमात्मा आहे? कशासारखाच नाही. हो श्याम कसा आहे? म्हणजे गोविंदासारखा. थोडा फरक आहे का नाही? श्याम कसा आहे? थोडा याच्यामध्ये किती फरक आहे? सारखे आहे का थोडा सारखेपणा? मग आता तुझं ब्रह्मासारखं कोण आहे? कोणीच नाही. दुसरं ब्रह्म. ब्रह्म व्यापक आहे.
काही सयाई सांगणे जी वस्तू म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माला वस्तू म्हणतात. ही वस्तू कोणासारखीच नाही, तिला दुसरी उपमा नाही, दुसरं नाहीच तर कसं काय राहील. एकच ब्रह्म किती आहेत, एकमेवाद्वितीयं ब्रह्म.